बाहेर ये. कुठं आहेस तू? मी आता कुठं जात नाही. देवरी राग उपूस काय? मी तुका वचन दिलाय, मग यो अण्णा तुका वाऱ्यावर कसं सोडीत? चल ए चल. अम्मा मी काय केलंय? ना काय झालं या? आज चला लोक बघती तो. आज चला ना. माधवा खोलीत जा. खोलीत गो. छाया खोलीत जा. बघतस काय गो? बघतस काय? जा खोलीत. इंदू अगो काय करतस या? नाना जा. काय होऊसा हा ना या घरातच होऊ दे. उगाच गावा केशय नको. माफ कर गो पोरा माका. चूक झाली माझी. माझो लेक उलट्या काळजाचो हा या माहीत असताना सुद्धा लेकाबरोबर लगीन लावून दिलंय तुझं. नरकात ढकललंय. घरच्या लक्ष्मीचीही त्याका कधी किंमतच कळली ना. माझ्या लेखामुळे तुझ्या आयुष्याची मात्र माती झाली गो. हे माझे दुबळे हात कधीच आणणार उठले नाही गो. म्हणून तुका होतीच बघूच लागता. आजपर्यंत हा सगळा बाहेरच घडत होता, पण आज आज ती बाया घरात येली. तू सावरलेलो संसार मोडूक बघता आता. या सगळं माझ्यामुळे झालं. मी गुन्हेगार असे गो. मी गुन्हेगार असे. नाही नाना नाही. जवळ नाना जवता ना त्या सगळ्या नशिबात लिवलेला असता. तुम्ही ओगाच स्वतः दोष देऊ नको. आणि या घरात कोण विलं ना तरी मी माझा संसार माझा घर मोडूक देऊचाय नाही. नाना फक्त तुम्ही माझ्या वांगडा कायम रवा. जोडलेलो हात माझ्या डोक्यावर ठेवा नाना. माझ्या डोक्यावर ठेवा. माई. नाना. नाना दरवाजा उघडू नको. माई. ओ नाना. पुढल्या दारात कोण नाही वाटतं. मागच्या दारात जाऊया. चल. त्या काय कधीपासून कोणतरी दार खटकवता. तुमका उघडूक काय झाला? हात मोडले आत. छाया खोलीत जा. बाहेर पडा नको. आणि माका बाहेर जाऊचं असत तर सांगितलेलं कळणार नाही तुका. अगं खोलीत जा. माई. नाना. कोणा? वाहन उघडलास तर बघ. चला अगो जा ना खोलीत. ओ नाना. नाना बघते मी. काय गो किती वेळ लावलंस दरवाजा उघडू? कसा असं? बराच नानाने रांदूचा सांगलेला. अगो माझ्या घरची कामं करते मी.
अगो पण तुका जमात माका करते मी जावा तुम्ही हा जेवा. हा बो एवढं मोठं घर. हाऊ शेट आम्ही तर लईच छोट्या खोपट्यात राहत होतो. आता विसरायचा ता पोपटा हैसरच रवायचा याच घरात. वय हा हे ऐकलं का बाप काय सांगतोय तुझा. घाबरतोय असं मधनं सोडून गेल्यावर बाप लेकाची ओळख राहते वय. मला तर वाटलं आता काय आपली भेट होत नाही. तुम्ही काय मला भेटणार नाही. भेटलाय नसताय तर हा असं कसं. तुम्ही जोवर मला भेटत नाही तोवर शोधला असता मी तुम्हाला. आणि आता शोधलाच की मी. बरा झाला शोधला असता. आता हैसून खय जायचा नाही हैसर रवायचा. तुका आणि तुझ्या लेका काय हवा ता मिळत हैसर. हे काय बरं नाही. हा काय पोर काय माझ्या एकटीच नाही. तुझ्या लेखाक म्हणता येते तुमचं बी हाय. ए जा रे बापाकडं. अरे घाबरू नको. आता हे समज आपलं हाय. आपल्या दोघांचं तुझं हाय. आई गे माका म्हणतास ना चटको देन घे तुकाच लागलो. छाया गिळतस ना त्या गिळे मुकाट्यान. आहे जोरान लागलो चटको. नाही रे बाबा हा तू आहे हम्म ती बाई कोणा. माधवा खाऊन घे रे लवकर. हा तुका चटणी देऊ. नको माधवा माका माहिता कोण ती बाई. छाया समोर हा ना ता गिळ. माधवा आहे किती रागवता माहिता माका. अण्णांनी दुसरी बायको आणली ना म्हणाल. अय जीभ लय वळवळता ना तुझी. थांब तुका दाखवते आता. आहे ह्यो तव बघ काय करता ऐसर. छाया गप. ए जा चल तुझ्या आईकडे. छाया चल. घे माधवा मी देते ते का तू ती खा. हा ये रे. अरे ये रे बसते. बस माधवा वांगडा बस. मी देते तू का. घे. आबानू उपाय जालीन केल्लो दिसता. अरे होय तर. अरे जालिमच केलं उपाय एकदम. अरे तो अरे कसलो उपाय नी कसला काय देवाचो अंगारा लावलो झालं. हा बाकी काय म्हणा आबानू आज जरा तरतरीत दिसता ना काशी. आता त्या दिवशी त्याची अवस्था बघून माका वाटला झालाच म्हणून. काय नाही म्हणजे तसा नव्हता म्हणूचा माका. त्याने धक्कोच एवढं घेतल्या ना. मग
म्हाका तो गोळ्याच्या आवाजान सुद्धा नुसती धडकी भरता आणि एका अण्णान गोळी काढल्या ना. घे रे चाय खा आधी. देवा काय घे फुटी चाय. आमच्याकडे काय गाई म्हशी आहेत काय हो? अरे तो अण्णा लोकांच्या जीवावर उठला पण त्याचा भला होणार नाही. सपवणारा कोणतरी जन्मा गेलो असाच ना. होय तर आता आमच्या अण्णाच्या बायकोचा इंदूचा काय झाला बघलस ना. खुतिनीक बघू गेलो होतस. होती ती आता काय रवली आता काय गेला. तसा नाही अण्णा नाईक स्वतः खोत समजता ना. ना विचारलंय नाही पण बरी आहे ना खोतिनीची तब्येत. आता मागा माहित नाही. आणि मी सांगू का की जा पेरला ना तास उगावता. आता मी काय कोणाबद्दल कोणा काय सांगत नाही. हा जा हा का सांगते काय. काय बरी झाली आहे ना रे. होय तर बरी झाली वाईट जरा साखर. हो आणत या. ओ ठेवा थैसर हे. हे घे. हा बस 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 अरे घे रे. बस बस. तू म्हणतस ना ता बरोबर हा. जसा पेरतात तसाच उगवता. मग आता कालचाच बघ चढला फटकी इली ती. नाईक नाईक म्हणान अण्णांका इचारूक सगळी जण हैसरच येतात. आता तर वनरच. काल दारात एक बाई इली होती. बाई काय सांगतो. मेल्या तुका माहित नाही असा वहीत काय रे. हातात पॉर होता अन्नात शोधित होती. काय कळला काय रे तुका. काय मागा सगळा माहित अजून कळला नाही मला. कालपासून वाड्याचे दार खिडकी बंद. काळात काळात कोंबो झाकून ठेवलो म्हणून उजाडूचा थोडीच राहता. हे कर वही अजून. नको घे बाय नको बस झाली. थांब थायच या घरातीलच पण हैसर येऊक मिळायचा नाही तुका. बाहेर हो आधी. बाहेर हो सांगले ना. अगो बाहेर हो बोलले ना. बाहेर हो बाहेर हो. फुकटचा गिळूक येतात सगळे. म्या काय इथं स्वतः नाही आले. अण्णाने आणलाय मला इथं. गो तुमच्या सारख्यांका ओळखत नाही काय मी. माणसाचो पैसो दिसलो घर दिसला की ओढायचा जाळ्यात. हा एवढंच जर होतं तर नवऱ्याला पत्राला का नाही बांधून ठेवला. आमच्यात घोवाक पदराक बांधून ठेवणच नाही. कसं काय मी आज पदर पसरून पॉर मागायला आले होते ना अण्णाकडं. तर नवरा येऊन माझ्या पदरात पॉर टाकून गेलाय. गो तुका काय वाटता ह्या सगळा तुका गिळूक मिळत नाही. तुका हातात धरून बाहेर काढलाय ना तर बघ तू. अगं तू लाग काढशील ग पण अण्णा काढतील काय. लाडानं आणलंय मला या घरात. वय मी लग्नाची बायको असे त्यांची. ह्या घर माझा हा. माझं बी वैलच की. अण्णा बी झालंच की माझं. ह्या बघ माझं घो कसं असा ना तर माका माहिता. ते का ओळख नाही इतकं सोपं काम नाही हा. कायो झालं ना तरी ते वरच येतले माझ्याकडे तुझ्याकडे नाही. बघलस कळली तुझी जागा तुका.
पाणी पाणी काय पायच बोलायचा होता त्या भिवरी ते का काय वया नको होता बघ का आता हायच राहणार ते का काही कमी पडाक नको ते का मी आणले या घरात काय लुगडी दाखव काय झाला बाहेरसून आणलंस तुझ्या बापाशी लग्नात लुगडं आणि नारळ याच्याशिवाय काय दिला गाडीवर दाखव मस्त दिसात बेवरीवर अरे घे की तुझंच आहे हे घर बी तुझंच आहे घे ना अरे घे बर हे घे आणि जा बाहेर खेळ जा तुझ्यासाठी हा लुगडा आणि हे लुगडं तर तुमच्या बायकोचं आहे तुझ्यावर शोभात हे बेवरी काय गो रुसलस हे मला नग ते लुगडं तुम्ही काय मला नवीन लुगडं घेऊ देऊ शकत नाही होय रोज साडीचं दुकान हायसर घेऊन येईन दुकान राणीसारखा ठेवीन साडीवाल्याक बोलून घेते मग तुका वयो तितको वयो तेवढो साडयो घे दागिन्यांनी मडवीन तुका गळा दिसूचे नाही इतका दागिना घालीन तक्रारीत जागा ठेवणार नाही ओके काय झालं पण तुमच्या बायकोची तक्रार असेल तर म्हणजे ती मला या घराच्या बाहेर काढायला टपली आणि तसं पण ती या घरची मालकीन आहे तुमची बायको आहे एक दिवस माझा हात पकडल आणि काढल मला या घरच्या बाहेर तुका हात लावण्याचे हात कापून टाकीन मी आता या घरात एकच राणी राहतली देवरी राणी आणि मग तिचं काय आपण दोघा मिळून ते का मसनवटीत पाठवायचा उद्या त्याची शेवटची रात्र